ई लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजचा विद्यार्थी फक्त पुस्तकात नाही तर स्वप्नात जगतो। कधी मोबाईलमध्ये हरवतो तर कधी स्वतःला शोधतो। पण एक गोष्ट कायम असते, यश मिळवण्याची जिद्द। आणि म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक छोटी पण मनाला भेटणारी कविता। चला तर मग सुरुवात करूयात। कवितेचे नाव आहे मोबाईल की पुस्तक। मोबाईलमध्ये जग सापडलं, मोबाईलमध्ये जग सापडलं, पण स्वतःच हरवलं। स्क्रीनवर स्वप्न रंगवली, स्क्रीनवर स्वप्न रंगवली, पण खरं आयुष्य विसरलो। पुस्तक उघडून बघ जरा, पुस्तक उघडून बघ जरा, ज्ञानाचं दार खुलं होईल। 2 पानं रोज वाचलंस, 2 पानं रोज वाचलंस, तर भविष्य तुझं उजळून जाईल, तर भविष्य तुझं उजळून जाईल। धन्यवाद। कवितेचे नाव आहे मी हार मानणार नाही। अडथळे आले वाटेमध्ये, म्हणूनच मी थांबणार नाही। अडथळे आले वाटेमध्ये, म्हणूनच मी थांबणार नाही। अपयशाने शिकवलं मला, म्हणून मी हार मानणार नाही। अपयशाने शिकवलं मला, म्हणून मी हार मानणार नाही। लोक हसतील बोलतील काही, लोक हसतील बोलतील काही, पण मी वळणार नाही। माझं स्वप्न माझं ध्येय आहे, माझं स्वप्न माझं ध्येय आहे, त्यासाठी मी थकणार नाही। धन्यवाद। पुढच्या कवितेचे नाव आहे वेळ कोणासाठी थांबत नाही। वेळ कधीच थांबत नाही, तो फक्त पुढे जातो। वेळ कधीच थांबत नाही, तो फक्त पुढे जातो। जो त्याचा उपयोग करतो तोच आयुष्यात जिंकतो, जो त्याचा उपयोग करतो तोच आयुष्यात जिंकतो। आजचा दिवस वाया घालवलास तर उद्या हातात काही नाही। आजचा दिवस वाया घालवलास तर उद्या हातात काही नाही। वेळेची किंमत ओळखलीस तर यश दूर नाही, वेळेची किंमत ओळखलीस तर यश दूर नाही। धन्यवाद। या कविता आवडल्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा।